33 चॅप्टर 33 आपण मध्ये आहोत. तर इथे या चॅप्टर मध्ये परमेश्वर बात करतात मोशे रब्बेनूकडे की अगोदरच्या आपण चॅप्टर मध्ये बघितला की इस्रायल लोकांच्या हातातून म्हणजे गोल्डन काफ तसीम झाला. मोशे रब्बेनू त्यांच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे मोशे रब्बेनू एक दिवस म्हणजे त्या दिवशी आले नाही 40व्या दिवशी. आणि मोशे रब्बेनू म्हणाले होते म्हणजे 40 दिवस आणि 40 रात्र म्हणजे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्री तिथे असतील म्हणजे 40 कम्प्लीट डेज. आणि 41 डेला मोशे रब्बेनू खालती आले. तर मग त्या एक दिवसाच्या ह्याच्यामध्ये मोठा फरक पडला. इस्रायल लोकांनी म्हणजे थोडीशी घाई केली आणि इजिप्शियन लोक जे बाहेर पडले होते अरेब्राव त्या लोकांनी मूर्ती तयार केली आणि त्या लोकांनी सर्वांनी म्हणजे पुष्कळ माणसांनी मूर्ती पूजा केली. त्याच्यावरती परमेश्वराचा म्हणजे राग इस्रायल लोकांवरती वाढला. मोशे रब्बेनूने प्रार्थना केली. मोशे रब्बेनूने पाट्या तोडल्या, जे पाट्या आणल्या होत्या आणि त्याच्याने इस्रायल लोकांना वाचवलं. आणि मग मोशे रब्बेनूने प्रार्थना केली इस्रायल लोकांवरती आणि परमेश्वराने मोशे रब्बेनूची प्रार्थना ऐकली आणि इस्रायल लोकांना म्हणजे शिक्षा दिली नाही. तर आता इथे परमेश्वर म्हणतात मोशे रब्बेनूला त्यानंतर की ते जा म्हणतायत की तू आणि आपला सर्व लोकांना ज्यांना म्हणजे इजिप्त मधून बाहेर काढलायस तू त्यांना म्हणजे घेऊन जा असे डायरेक्ट आपल्या इस्रायल देशाच्या त्या जमिनीच्या डायरेक्शन वरती जिथे म्हणजे मी शब्द दिलेला आहे अब्राहम इसाक याकोबाला आणि म्हणाले की मी म्हणजे अब्राहम इसाक याकोबांना सांगितलं की त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीना त्यांच्या पुढच्या म्हणजे ऑफस्प्रिंग्सला ही जागा मिळणार आहे देणार आहे मी. आता गोल्डन कावचं हे सीन झाल्यानंतर मोशे रब्बेनू इथे आपण बघतो की आपल्याला सांगतो की मोशे रब्बेनू त्यांना लीड करणार होते जी जमीन परमेश्वराने सांगितलंय की ते पूर्ण करणे त्यांचा जो प्लेज आहे त्यांचा जो शब्द जो आहे वाढ वडिलांना आणि काढून टाकणार आहे जे कॅनानाइट नेशन्स आहे तिथे. आगळवर इथे म्हणतात की परमेश्वरांना म्हणजे परमेश्वर डिस्प्लीज आहेत पूर्ण जमाती संगत. का कारण की पूर्ण जमातीवरती परमेश्वर म्हणजे एक प्रकारचा इथे रेफर करतोय की जो जो शब्द जो आहे म्हणजे शब्द दिलेला आहे परमेश्वराने आपल्या वाढवडला ना तर ते लोक आपले पूर्ण जमात अजून म्हणजे लोक जे आहेत ते लोकांना वर्दी आहेत ते लोकांना ती जागा मिळेल त्यांच्या स्वतःच्या पुण्याने. इवन मोशे रब्बेनू किती प्रार्थना केली लोकांसाठी आणि लेवाईट लोकांनी म्हणजे लेवी लोकांनी म्हणजे शिक्षा दिली ज्या लोकांनी म्हणजे हा गोल्डन कापचा पाप केला. नंतर मग त्यांच्यावरती प्लेग पण आला. प्लेग म्हणजे रोगराई आली आणि तसा जे रेसिड्यूज आहेत म्हणजे काय म्हणजे राहिला होता सिन्स म्हणजे पापाचा रेसिड्यूज ते पण काढून टाकला होता म्हणजे तो पण डिमिनिश केला होता. बरं तो पूर्णपणे एलिमिनेट नाही झाला म्हणजे पूर्णपणे म्हणजे नाहीसा नाही झाला. तर इथे केनानाईट लोक जे आहेत मध्ये सांगते की परमेश्वर पाठवणार आहे देवदूत. मध्ये परमेश्वर म्हणतात की मी पाठवणार माझा देवदूत तुमच्या पुढे
आणि तो काढून टाकल कॅनानाइट्स लोकांना, अमोराइट्स, नंतर मग शेती लोकांना, रेझी, हेवी, वेबुसी, हे जे 7 म्हणजे 5 जे नेशन्स आहेत तिथे सांगते कॅनानाइट्स, 5 नेशन्स त्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्यामधून एक जण आहे ते 2 आहेत. तर मग हे जे 5 नेशन जे उल्लेख केलेलं आहे ते इथे या लिस्टमध्ये आपण बघतोय की गिरगाशीचा त्यांना म्हणजे उल्लेख नाही केलाय. का? कारण की गिरगाशी जे आहे ते लोक स्वतःहून पळून गेले आपल्या इस्रायल देशामधून. त्यांना म्हणजे काढून टाकायची जरूरत लागली नाही असे राशी सांगतात. तर त्यासाठी त्यांचं इथं नाव, इथं त्यांचं या लिस्टमध्ये नाव नाही घेतलेलं आहे. पुढे आपलं पसूक गिबल मध्ये सांगते त्यानं जी जमीन आपला जिथे फ्लो होतोय म्हणजे आपण म्हणतो दुधा आणि मधाची जमीन तिथे, आणि मी तुमच्या संगत येणार नाही असे परमेश्वर म्हणतायत. कारण की तुम्ही, परमेश्वर म्हणतात की तुम्ही स्टिफ नेक्ड आहात. म्हणजे आपण म्हणतो ना, मान खाती न करणारी माणसं आहात तुम्ही. नाहीतर मग काय होईल, परत काय गडबड झाली तर मग मी तुम्हाला पूर्णपणे म्हणजे ऑन द वे फिनिश नाही करून टाकणार. त्यासाठी परमेश्वर म्हणाले की आता मी तुमच्या संग नसीन. आता इथे आपण बघतोय की मी तुमच्या संगत नसेल. का? कारण की तुम्ही स्टिफ नेक्ड आहात. म्हणजे आपण म्हणतो ना, लवकर ऐकणारी नाही माणसं तुम्ही. ऐकणं तुम्ही लवकर ऐकत नाही, म्हणून त्यासाठी इथे आपला डेंजर आहे. अगर कोणी म्हणजे परत पाप होण्याचं काही म्हणजे हे झाला, चान्सेस आले, तर मग तुमच्यावरती माझा राग येईल. तेव्हा त्यासाठी मी तुमच्यामध्ये नाही राहू शकत आता. आणि त्यासाठी मी पाठवते माझा देवदूत तुमच्या संगत. हा जो डेक्लेरेशन आहे तो दाखवते की हा डेक्लेरेशन मध्ये आपण बघतोय की 2 एस्पेक्ट्स आहेत डिवाइन डिस्प्लेजरचा. आपण बघतो की पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वर स्वतः आपल्या संगत नाहीये. आणि दुसरा देवदूत जो आहे तो असेल त्यांच्या संगत कधीपर्यंत, जोपर्यंत ते लोक म्हणजे ताब्यामध्ये घेतात आपला इस्रायल देश, आणि नंतर मग तो त्यांना सोडून जाईल. असे रामबान, रबी मोशे, नखमानी सांगतात. ते समजतात की म्हणजे हे बोलण्याचा उद्देश आहे आपल्या या सेंटेन्स मध्ये. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वर आपल्या संगत नाहीयेत, आणि म्हणजे आपल्यामध्ये नाहीयेत. आणि दुसरा, देवदूत जो आहे तो फक्त आपल्या संगत इस्रायल देश मिलेपर्यंत आपल्या संगत आहे, त्यानंतर नाहीये. आता पुढे मध्ये सांगते की लोकांनी जेव्हा ते ऐकला ही ही बातमी, तर त्यांना एकदम पूर्ण दुःख झाला. आणि कोणीच म्हणजे स्वतःवरती म्हणजे ज्वेलरी घातली नाही. ते इथे आपण बघतोय की ना, आपला दागिने घातले नाही. सिरीज आपली इथे काय सांगताय की हा प्रोक्लेम करतायत, ते लोक म्हणजे प्रोक्लेम करतायत त्यांचं म्हणजे न काही कारण ठेवता त्यांचं म्हणजे इच्छा आहे एक्सेप्ट करण्याची परमेश्वराची आज्ञा आणि परमेश्वराचे जे शिक्षण आहे, शिकवण आहे ती. आणि इस्रायल लोक म्हणाले की आम्ही करू आणि आम्ही ऐकू. तसंच त्यांचा जो रेकग्निशन आहे, त्या लोकांनी जो म्हणजे हा होकार दिला या डिव्होशन वरती, ते एंजल्स आले आणि फिक्स केलं 2 क्राऊन त्यांच्या डोक्यावरती. एक आहे अशा मानाने की आम्ही करू,
आणि दुसरं आहे की आम्ही ऐकू. आणि ते लोक म्हणजे हे दोन क्राऊन जे आहेत, हे दोन स्पिरिच्युअल क्राऊन जे आहेत दोघांना म्हणजे दोन्ही ते लोक हरवले. त्यांच्यापासून म्हणजे ते लोक ते एक प्रकार त्यांच्यापासून घेण्यात आला परत, असे राशी सांगतात. रब्बेनु बेखाये सांगतात त्या लोकांनी ऍक्च्युली त्यांचे दागिने काढले दाखवण्यासाठी. त्यांचा जो त्यांना म्हणजे तो दुःख आहे की त्यांच्याकडून हा स्पिरिच्युअल क्राऊन जे आहेत परमेश्वराने घेऊन टाकले. कारण की ते त्यांना मिळाले होते कधी, जेव्हा परमेश्वराने आपला तोरा दिला, त्यांच्यावरती हा जो क्राऊन जो आहे, त्यांचा क्राऊन जो आहे ते त्यांच्यावरती होता, त्यांना परमेश्वराने दिला. आणि जेव्हा त्यांच्या हातातून म्हणजे असीम झाला गोल्डन काफचा, म्हणजे गाईच्या बच्चीची मूर्ती पूजा झाली, तर मग परमेश्वराने हे जे क्राऊन जे आहे ते घेऊन टाकले. तर तो दुःख काय म्हणतात ते, तो दुःख प्रकट करण्यासाठी त्या लोकांनी स्वतःवरती म्हणजे ज्वेलरी पण नाही घातली, म्हणजे दागिने नाही घातले, तो दुःख दाखवण्यासाठी. पसूक आपल्याला हे मध्ये सांगते, परमेश्वर म्हणाले मोशे रब्बेनूला की सांग आपल्या इस्रायल लोकांना की तुम्ही एकदम कडक म्हणजे स्टिफ नेक, कडक मानाची म्हणजे एकदम ना कडक ताट मानाची लोक आहात तुम्ही. अगर मी तुमच्या संघात येईल, तुमच्या संघात असेल, तर मग तुम्हाला मी पटकनी म्हणजे चुकीवरती पटकनी तुम्हाला म्हणजे फिनिश करून म्हणजे शिक्षा मिळेल. आणि पटकनी म्हणजे हे होते ते तुम्हाला म्हणजे फिनिश करू शकते. तर आता तुम्ही म्हणजे काढून टाका तुमचे ज्वेलरी, तुमचा जो दागिना आहे तुमच्यावरून, आणि मला समजेल का मी मी काय करू म्हणजे तुमच्या संगीत. तर इथे आपल्या पुस्तक मध्ये काय सांगते की काढून टाका तुमचे आपला दागिने, जे काही त्या लोकांनी म्हणजे स्वतःहून केलं ते नाही, तर म्हणजे इनफ आहे ते लोक म्हणतील त्यांना. तर काढून टाका तुमचे सर्व सिम्बल जे आहेत स्पिरिच्युअल एलिव्हेशनचे. परमेश्वर त्यांना म्हणाले की ना काढून टाका म्हणजे सर्व सिम्बल जे आहेत स्पिरिच्युअल एलिव्हेशनचे, जे त्यांना म्हणजे आले त्यांच्यावरती आपल्या सिन्याच्या डोंगरावरती असे सुफोर्न म्हणतात. आता हे जे ऑर्नामेंट्स आहेत, हे जे आपण दागिने आहेत, ते रिअली म्हणजे काय, तर त्यांचे गारमेंट्स कपडे जे आहेत ते त्यांच्यावरती होते. ते आपण म्हणतोय तो रक्ताचा म्हणजे एक प्रकारचा रक्ताचा करार आहे. इथे दाखवते की ते सिग्निफाईड झाले त्यांचा म्हणजे त्याच्याने ते लोकांमध्ये त्यांचा स्टेटस जो आहे तो मोठा स्टेटस झाला, असे रबेनु बखाये सांगतात. जसं म्हणजे आपल्याला अगोदर सांगितलंय पसूक 19 मध्ये, चॅप्टर 32 पसूक 19, के पहिले टॅबलेट्स रिप्रेझेंट करतात आपला फ्रीडम फ्रॉम डेथ. म्हणजे पहिले ज्या पाट्या होत्या ते अगर आपण बरोबर आपण ट्रॅक वरती राहून आपण बरोबर एक्सेप्ट केला असता, तर आपण त्या मृत्यूपासून म्हणजे बाहेर पडलो असतो, फ्री झालो असतो. आणि आता आपण बघतोय जी ग्रॅव्हिटी आहे या पापाची, सिन्स आपण बघतो एवढा मोठा म्हणजे एवढा चुकी झाली, एवढी मोठी चुकी झाली त्यांच्या हातातून, म्हणजे आपण म्हणतो ना तो पाप एवढा म्हणजे कडक आहे की ते लोकांना ते समजण्यासाठी
त्यांना म्हणजे खरं म्हणजे लोकांना म्हणजे नाही, ते लोक डिझर्व करतात आता इटर्नल लाईफ. त्यांना म्हणजे पूर्ण इटर्नल लाईफ अशी नाही मिळाली पाहिजे, असा त्यांच्यावरती म्हणजे तो एक कारण तयार झाला. ते इथे आपल्याला दाखवते की म्हणजे किती किती मोठा म्हणजे त्यांच्या हातातून जे काही झालं आहे, मूर्तीपूजा आपल्या गोल्डन कार्वची, आणि तो किती म्हणजे एक एक प्रकारचं म्हणजे एक प्रकार त्या लोकांनी म्हणजे त्या लोकांनी आपलं जीवन आपलं हे काढून दाखवते की ते लोकांनी स्वतःला म्हणजे त्याच्यापासून पुष्कळ जे काही त्या लोकांनी केलंय ते त्यांच्या त्याची गोष्ट जी आहे त्याला त्यांना ती जाण आलेली आहे, कळकळ आलेली आहे. त्यांना समजलं की त्यांच्या हातातून म्हणजे मोठ्या चुकी झालेली आहे. आणि दुसरा त्यांचा जो डिग्री त्यांचं म्हणजे जे लेवल आहे पश्चातापाची, ती पण इथे दिसण्यात येते का जेव्हा त्या लोकांनी म्हणजे त्यांचे ज्वेलरी म्हणजे आपण म्हणतो त्यांचा जो एक प्रकारचा ऑर्नामेंट त्यांच्यावर त्या लोकांनी काढला. म्हणजे इथे परमेश्वर म्हणतायत की ना, की सिन्स तुम्ही आता खरा म्हणजे तुम्ही कडक मानाचे आहात, आणि तुम्हाला अगर परत कधी अशी चुकी झाली तर मग तुम्हाला पटकन फिनिश केलं पाहिजे, पटकन शिक्षा देऊन त्यांना म्हणजे फिनिश केलं पाहिजे. पण आता तुम्ही काढले तुमच्यावरून तुमचे ज्वेलरीज, तुमचं म्हणजे दागिने काढले आणि तुम्ही घालत नाही तुमच्या, म्हणजे तुम्हाला म्हणजे त्याबद्दल वाईट वाटते, तुम्ही पश्चाताप केलात. आणि त्याच्याने मी समजलो की तुम्ही आपला पूर्ण पश्चाताप करून माझ्याकडे परत आलात. तर इस्रायल लोकांनी काढून टाकले त्यांचे ज्वेलरीज. त्यांची ज्वेलरी आहे आपल्या माउंट खोरेब वरून असं सांगते. माउंट खोरेब इथे रिफर करतोय की ना आपला, की आपण बघतोय की जे काय म्हणजे त्यांच्यावरती जो ग्रेट लेवल आला होता हाय सिन्यावरती, आणि त्यामुळे त्यानंतर मग त्यांच्या हातातून जी चुकी झाली, तर मग त्यांना त्याच्यावरती मोठी शिक्षा मिळाली पाहिजे. त्या लोकांनी पश्चाताप करून परमेश्वराकडे परत येऊन, तर आता परमेश्वर म्हणतात की ती लेवल तुमच्याकडे आता परत तशी नाही येणार, बट माझा प्रेझेन्स जो आहे तो तुमच्यामध्ये नसेल. आणि तसंच आपला तुम्हाला पण जे हे आहे आपण म्हणतोय की ना, ते पश्चाताप करून तुमचा जो म्हणजे दुःख प्रकट केला दाखवलात, तो पण मी एक बाजूने एक्सेप्ट करतोय. म्हणजे इथे असं आपण बघतोय की आपला चुकी झाली आणि आपल्याला चुकी होते, तर आपल्याला परत परमेश्वराकडे ती चुकीची माफी मागून परमेश्वराकडे परत आला पाहिजे. नाही विचार केला पाहिजे की चला फिनिश झाला आता मी काय, मला काय म्हणजे होप नाहीये. आपल्याला नेहमी होप असते, म्हणतात सदिक 7 वखत पडतो आणि परत उभा राहतो. तसाच इथे पण आपण किती वखत आपण चुका करतो, आपल्या हातातून चुका होतात, तर मग आपण त्याच्यावरती आपण स्ट्रॉंग झाला पाहिजे, परमेश्वराकडे परत आला पाहिजे आणि काळजी घेतली पण परत आपल्याकडे आपल्या हातातून ती चुकी होणार नाही. आता पुढे आपला पसूक 7 मध्ये सांगते की मोशे रबेनू ने घेतला आपला टेंट, जेव्हा परमेश्वर म्हणाले की मी तुमच्यामध्ये नाहीये, तर मोशे रबेनू त्यांचा टेंट घेतला आणि तो त्यांनी लावला आपल्या कॅम्पच्या बाहेर, म्हणजे कॅम्पच्या लांब एकदम. आणि त्या जागेला त्या कॅम्पला नाव दिला ऑइल मोईद, म्हणजे आपण म्हणतोय टेंट ऑफ मीटिंग. टेंट ऑफ मीटिंग इथे लोक त्यांच्या लेवलवरून म्हणजे स्पिरिच्युअल लेवल त्यांची मोठी जी होती त्यावरून खालती पडले, खालती एकदम आले. तर परमेश्वराने अनाऊन्स केला की त्यांचा प्रेझेन्स जो आहे त्यांच्यामध्ये नसेल. मी म्हणजे परमेश्वर म्हणजे माझा प्रेझेन्स तुमच्यामध्ये आता राहणार नाही. तर मोशे रब्बेनूने आपला ती कॅम्प सोडली आणि त्यांनी सेटअप केला त्याचा टेंट आपला आयसोलेशन मध्ये, म्हणजे आपण म्हणतोय लांब केला, जे सिनर्स
ज्या लोकांनी म्हणजे पाप केलं त्यांच्या म्हणजे लोकांपासून लांब बसले, म्हणजे लांब त्यांनी टेंट सेटअप केला. तिथे परमेश्वर त्या संगत बात करायचे. मोशे रबेनूचं टेंट, जो घर आहे मोशे रबेनूचा, त्याला सर्व म्हणजे ओळखाचे कशाने? ऑइल मोएद, म्हणजे टेंट ऑफ मीटिंग. आणि तोच नाव जो आहे नंतर देण्यात आला आपल्या पवित्र मंदिराला, म्हणजे मिशकानला, जे पवित्र मंदिर आपल्या संगत होता वालवंटामध्ये. आणि तोच त्याच कारणाने त्या टॅबर्निकल जो आहे, आपला जो मिशकान आहे, मोशे रबेनू अवेलेबल होते. जसा म्हणजे आपला मिशकान आहे, म्हणजे पवित्र मंदिर आहे, तो सर्वांना अवेलेबल आहे. तसंच मोशे रबेनू अवेलेबल होते सारे किस्साला, ज्यांना कोला म्हणजे परमेश्वराचे शब्द ऐकायचे, त्यांना शब्द म्हणजे शिकायचं आहे, त्याचं ज्ञान घ्यायचं आहे. तर मग मोशे रबेनू त्यासाठी अवेलेबल आहेत, नेहमी अवेलेबल आहेत. तर त्यासाठी त्याच्या टेंटला पण ओहेल मोएद असं नाव दिलेलं आहे, टेंट ऑफ मीटिंग. म्हणजे भेटण्याचा, परमेश्वराचे शब्द शिकण्याचा, घेण्याचा, हे तो टेंट आहे मोशे रबेनूचा. इथे म्हणतो की ना, आपण पूर्ण जमात बघतोय की त्या लोकांना म्हणजे एक प्रकारचा त्यांना म्हणजे आपण म्हणतो ना, एक एक त्यांना लांब केलेलं आहे. बट नाही, हर एक इंडिव्हिज्युअल मनुष्य जो आहे, त्याला म्हणजे हर एक जीवला म्हणजे आपण म्हणतोय की ना, अगर त्याची इच्छा आहे परमेश्वराकडे येण्याची, परमेश्वराजवळ येण्याची, तर त्याला संधी आहे, तो येऊ शकतो. हे आपण इथून बघतोय. तर राशी आणि रामबान डिसएग्री करतात की ही कधी झाला, ही घटना कधी घडली. राशीच्या प्रमाणे आपण बघतोय 17 तमूजला मोशे रबेनूनी पाट्या तोडल्या, पहिल्या पाट्या. आणि 18ला तो म्हणजे जजमेंट हा करण्यात आला. म्हणजे 18 तारखेला ज्या लोकांनी पाप केलं त्याच्यावरती, म्हणजे त्यांच्यावरती न्याय करण्यात आला. आता 19 तारखेला ते परत वरती गेले हा सिनारवरती 40 दिवस इस्रायल लोकांना, म्हणजे इस्रायल लोकांसाठी माफी मागण्यासाठी, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी. आणि ते परत आले 29 आवला. म्हणजे 29 आवला ज्या परमेश्वरांनी एक्सेप्ट केला, म्हणजे मान्य केला, तयार झाले परमेश्वर माफी देण्यासाठी लोकांना. आणि त्यांना दुसरे टॅबलेट देण्यात आले. आता रोशकोदेश एलूलला ते परत गेले आपल्या डोंगरावरती. रोशकोदेश एलूलला ते परत डोंगरावरती गेले तिसरा टाइम. आणि ते थांबले 40 दिवस. त्या टायमाला म्हणजे परमेश्वराने त्यांना शिकवला पूर्ण तोरा परत. योम किपूरला आपण म्हणतो पूर्ण हृदयाने आणि खुशीनी परमेश्वर म्हणजे अं, एक प्रकारचे म्हणजे परमेश्वराने आपली पूर्ण दया दाखवली इस्रायल लोकांवरती. आणि मोशे रब्बेनूनी म्हणजे परमेश्वराने त्यांचा जो इस्रायल लोकांना शिक्षा न देण्याचा, म्हणजे त्या पापावरती परमेश्वराने तो ठरवला. आणि मोशे रब्बेनू परत आले आपल्या दुसऱ्या पाट्या घेऊन कॅम्पमध्ये योम किपूरच्या दिवशी. आता योम किपूरच्या दिवसाच्या नंतर मोशे रबेनूनी म्हणाले लोकांना की ती लोक आणतील गिफ्ट्स बांधण्यासाठी आपला मिशकान, म्हणजे आपलं पवित्र मंदिर जो बांधायचं आहे वालवंटामध्ये, त्यासाठी मोशे रबेनूनी सेटअप केला त्यांचा टेंट आपल्या त्यांचा
म्हणजे आपल्या कॅम्पच्या बाहेर आपला रोष खोदेश निस्सान पर्यंत. आणि लोकांनी म्हणजे इनॉग्रेट केला असं न्यू टेंट ऑफ मीटिंग. म्हणजे आपण बघतोय की इथे मिशकानला म्हणजे पवित्र मंदिर जो आहे त्यांना इनॉग्रेट केला, त्याला म्हणजे त्यांना आपण म्हणतो ना इनॉग्रेशन केलं, त्याचा चालू केला त्याला वापरायला कधी, तर आपल्या रोष खोदेश निस्सानला. हा मत आहे राशीचं. आता रंबान रबी मोशे नखमानी ते एग्री करतात, ते म्हणजे डिसएग्री करतायत, ते आर्ग्यू करतायत, ते म्हणतायत की लोक परमेश्वर म्हणजे परत आले, त्यांचा फेवर म्हणजे इस्रायल लोकांवरती ते आहे योम किपूरच्या नंतर. अगर ते म्हणतायत की अगर आपल्यावरती म्हणजे दया आली असती परमेश्वराची, म्हणजे परमेश्वराने फेवर केला असता इस्रायल लोकांवरती योम किपूरच्या नंतर, तर मग आपल्या जरूरत नव्हता मोशे रबेनूला त्यांना स्वतःला म्हणजे कॅम्पच्या बाहेर जाण्यासाठी. कारण की एकदा परमेश्वराची दया आपल्यावरती आली तर मग मोशे रबेनू परत कशाला, म्हणजे परमेश्वर मोशे रबेनू आपला कॅम्प कशाला बाहेर म्हणजे घेऊन गेला पाहिजे. पूर्ण कॅम्पच्या बाहेर त्यांचा टेंट एकदम म्हणजे सर्वांच्या बाहेर त्याने उभा केला. तर रामबान म्हणतायत की मोशे रबेनूनी त्यांचा टेंट जो आहे तो पाट्यात तोडल्यानंतर ते म्हणजे त्यांनी त्यांचा कॅम्प बाहेर लावला. कारण की त्यांना माहिती नव्हतं किती टाइम लागल, किती टाइम घेते आपला म्हणजे ते असेल, म्हणजे लोक म्हणजे पश्चाताप केल्यानंतर, पश्चाताप करेपर्यंत. आणि परमेश्वराचं म्हणजे दया त्यांच्या, ते लोक म्हणजे आपण म्हणतो ना ते लोक परमेश्वराची दया ती लोक मिळवून घेतील, हे किती टाइम लागेल त्याला माहिती नव्हतं. तर ते म्हणतायत की मोशे रबेनूने टेंट जो आहे लावला पहिल्या पाट्या तोडल्यानंतर, आणि त्यांचा टेंट जो आहे राहिला कॅम्पच्या बाहेर रोष खोदेश निस्सान परेड. रोष खोदेश निस्सानला मोशे रबेनूनी म्हणजे टॅबर्नाकल उभा करण्यात आला. म्हणजे आपण म्हणतो ना मिशकान पवित्र मंदिर जो आहे वालवंट तो उभा करण्यात आला. आणि तो झाला नवीन टेंट ऑफ मीटिंग. तो नवीन टेंट ऑफ मीटिंग आपला तिथे झाला, तयार केला त्याला. अशोक 7 मध्ये सांगते आपल्याला की ना आपल्या मोशे रबेनूने आपला टेंट जो आहे पिच केला, म्हणजे लावला कॅम्पच्या बाहेर लांब कॅम्प मधून, आणि त्याला नाव दिलेलं आहे ओहेल मोएद. आणि ज्याला कोणा म्हणजे परमेश्वराला म्हणजे तो सॉर्ट करतोय परमेश्वराला, म्हणजे त्याला शिकायचं परमेश्वराचे कायदे, परमेश्वराचा त्याला परमेश्वराला त्याला म्हणजे हे पाहिजे, परमेश्वर पाहिजे, तर मग तो येऊ शकतो आपल्या त्या टेंट ऑफ मीटिंग मध्ये जी लावलेली आहे कॅम्पच्या बाहेर. तर मग जो कोणी म्हणजे कोल बकेश असे, म्हणजे जो कोणी म्हणजे सॉर्ट करते परमेश्वराला, ज्याची कोणची इच्छा आहे परमेश्वराचा जवळपणा त्याला पाहिजे, त्याला पाहिजे परमेश्वरा जवळ, येतो येईल परमेश्वर जवळ, तो यायचा मोशे रब्बेनूच्या टेंटच्या तिथे, मोशे रब्बेनूकडच्या टेंट मध्ये, आणि कन्सल्ट करायचं त्या संग, त्याला विचारपूस करायचा. तुरा नाही म्हणते आपल्याला की हू एव्हर सॉर्ट मोशे. तुला नाही सांगते आपल्याला की ना ज्याला कोणा म्हणजे जो कोणी रिक्वेस्ट करतोय म्हणजे सॉर्ट करतोय मोशे रबेनूला, का कारण की धार्मिक मनुष्य जो आहे तो सोर्स आहे परमेश्वराच्या शब्दाचा. आणि आणि त्याला रेफर करते जो नाव आहे परमेश्वराचं, म्हणजे परमेश्वराच्या नावाने, म्हणजे परमेश्वराच्या स्वतःच्या नावाने असं रेफर केले जातोय. म्हणजे इथे आपण बघतोय की धार्मिक मनुष्य जो आहे तो सोर्स आहे परमेश्वराच्या शब्दांचा. आणि त्यासाठी कोणा परमेश्वराचे शब्द पाहिजेत तर तो धार्मिक माणसाकडे येतोय,
आणि त्या टायमाला मोशे रब्बेनूच एक फक्त होते आपले सोर्स परमेश्वराचे शब्द मिळण्याचे, ऐकण्याचे आणि त्यांचे शिक्षण म्हणजे शिकण्याचे आणि करण्याचे. आता ही ओळी जी आहे ती डेमॉन्स्ट्रेट करते आपल्याला की अगर कोणाला इच्छा आहे तोरा शिकायला, इथे आपलं काय दाखवते की अगर कोण सीख करतो म्हणजे कोणाला पाहिजे तोरा शिकायला, तर मग तो तयार राहायला पाहिजे वनवासामध्ये जाण्यासाठी, ते मिळण्यासाठी, असे बाला तोरीम सांगतात. म्हणजे इथे आपण बघतोय कधी कधी आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या घरापासून लांब जायला लागते तोरा शिकायला, तर आपण तरी पण आपण गेलं पाहिजे. कारण की आपली इच्छा आहे परमेश्वराचे शब्द शिकायला. त्यासाठी आपण आपल्या फॅमिली लाईफ मध्ये म्हणजे कधी कधी आपल्याला जर खरं म्हणजे मिचवत आणि तोरा मिचवत आपलं करायचं फॅमिली संगतच. पण आपल्याला शिकण्यासाठी आपण चांगलं आपला कॉन्सन्ट्रेशन बरोबर लागेल, आपण ध्यान देऊन शिकू शकतो, बरोबर शिकू शकतो. त्यासाठी आपल्याला कधी कधी आपल्या घरापासून पण लांब जायला लागते आणि गेला पाहिजे. कारण की त्याच्याने आपण शिकतोय कसा म्हणजे आपण शांतीने शिकू शकतो. आपल्या घराचं म्हणजे डिस्टर्बन्स आपल्याला नसेल आणि आपण मन लावून ध्यान देऊन बरोबर आपण शिकू शकतो. आता प्रस्तुत आपल्याला 8 मध्ये सांगते की ज्या टायमाला म्हणजे मशी रब्बेनु ते टेंट मध्ये जायचे, तर पूर्ण लोक जी आहे ती लोक उभं राहायचे आणि ती लोक उभे राहून थांबायचे तिथे, म्हणजे उभं राहून थांबायचे. जो एंट्रन्स आहे टेंट वरती, आणि ते लोक बघायचे मोशे रब्बेनू कडे. ते लोक म्हणजे त्यांचं लक्ष असायचं मोशे रब्बेनू त्या मोशे टेंट मध्ये आल्यानंतर, तर इथे आपण बघतो की पूर्ण जमात जी आहे तिथे उभा राहायचे त्याच्यासाठी, स्टँड अप ते लोक उभा राहायचे त्यासाठी, आणि ते लोक उभं राहून थांबायचे त्यासाठी जोपर्यंत मोशे रब्बेनू तिथे येत नाही. पुढे आपल्याला सांगताय की ना मोशे रब्बेनू टेंट मध्ये यायचे, तर मग पिलर ऑफ क्लाउड जो आहे तो असेंड व्हायचा, वरून असं यायचा आणि उभा राहायचा आपल्या जो टेंटच्या एंट्रन्स वरती, आणि ते बात करायचे मोशे रबेनू संघ. तर पूर्ण लोक जे आहे ते लोक बघायचे पिलर ऑफ क्लाउड उभा आहे टेंटच्या एंट्रन्स वरती, आणि सर्व लोक जे आहे उभं राहायचे आपल्या आपल्या पायावरती, आणि ते लोक वाकायचे त्या समोर, आणि सर्वजण होते आपल्या टेंटच्या एंट्रन्स वरती. परमेश्वर बात करायची त्यांच्या संगत. म्हणजे आपण बघतोय की परमेश्वर बात करायचे मोशे रब्बेनू संगत फेस टू फेस, जसा मनुष्य बात करतो दुसऱ्या माणसा संगत, आणि नंतर मग ते आपल्या कॅम्प मध्ये परत यायचे. त्यांचा सेवक जो आहे योशुआ बिन नून, त्यांनी कधीच म्हणजे तो आपल्या त्या टेंट मधून कधीच लांब राहिला नाही. फेस टू फेस मोशे रब्बेनू कडे बात केले. ते इथे म्हणतोय की आपण बघतोय की मोशे रब्बेनूला त्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं इंटिमेटरी जरूरत नव्हती परमेश्वराकडे बात करण्यासाठी. असे रब्बेनू बाखाये सांगते मोशे रब्बेनू फेस टू फेस, ते एकदम फुल्ली कॉन्शियस होते, म्हणजे आपण म्हणतो ना एकदम क्लिअर माइंड होता त्यांचा जेव्हा ते परमेश्वराकडे बात करायचे. जसं दोन लोक म्हणजे बात करतात एकामेका संगत. आता योशुआ बिन नून, आता योशुआ बिन नून सांगतात बिन. आपण बेन म्हणजे मुलगा, तर इथे योशुआला इथं बिन का वापरलाय, योशुआ बिन नून. तर रामबान रबी मोशे नाकमानी सजेस्ट करतात, आपले दोन सजेशन आहे त्यांचे, की इथे जो कनेक्शन आहे योशुआ संगत,
ते म्हणजे एकदम एकदम म्हणजे जवळचे आणि स्पेशल स्टुडंट होते मोशे रब्बेनूचे. तर लोक त्यांना म्हणायचे बीन. बीन म्हणजे इथे सांगते बीना. बीना म्हणजे अंडरस्टँडिंग, म्हणजे समज. तर इथे आपण बघतोय दोन शब्द जे आहेत ते लोकांनी एकत्र केले. म्हणजे कसा, हा जो जो फॉर्म आहे बिनून. बिनून म्हणजे मनुष्य आपला अंडरस्टँडिंगचा, म्हणजे त्या मनुष्य समजदार मनुष्य. किंवा हा बीन जो आहे तो प्रोनाऊन्स करतोय, इथे दाखवते आपलं इंडिकेट करते अंडरस्टँडिंग. आणि हा शब्द नून जो आहे तो आपण बघतो तेलींच्या डब्यामध्ये 72 मध्ये पण आहे. मीन त्याचा अर्थ आहे ग्रेटनेस, म्हणजे मोठेपणा. योशुआ त्यांचा अंडरस्टँडिंग जो होता, तो अंडरस्टँडिंग ती त्याला लीड केला त्या ग्रेटनेस वरती, त्यांचं म्हणजे मोठेपणावरती. पुढे सांगते की लो यामिश म्हणजे ते कधीच म्हणजे डिपार्ट नाही झाले आपल्या कॅम्प मधून. योशुआ योशुआनी म्हणजे मिळवला, आपण म्हणतो ना कमवला, जो हक्क आहे मोशे रबेनूचा प्राईम डिसायपल. म्हणजे आपण म्हणतो ना असं डिसायपल एकदम जवळचा स्टुडंट. एकदम जवळचा कोण असतो, जवळचा म्हणजे एकदम स्पेशल आणि रिअल फॉलोवर, तो आहे योशुआ बिन नून, मोशे रबेनूचे. ज्याला म्हणजे मोशे रबेनूनी तोरा शिकवला, त्याला ट्रान्सफर केला त्यांच्या यंगपणापासून. त्यांनी म्हणजे सर्व कम्फर्ट जे आहेत, सर्व त्यांनी कम्फर्ट जगाचे म्हणजे जे आपण म्हणतो सोयी सुविधा आहेत, ते त्यांनी सोडून ते आले आपल्या पवित्र मंदिराच्या म्हणजे आपल्या टेंट ऑफ तोराच्या टेंट मध्ये बसून शिकण्यासाठी. तर त्यासाठी इथे म्हणतोय की ना त्यांनी कमवला हा जो आपण म्हणतो हा रेप्युटेशन, स्पेशल रेप्युटेशन. ते म्हणजे त्यांचा म्हणजे तोराचा अंडरस्टँडिंग, त्यांचा तोराचा अभ्यास, त्यांचा तोराचा प्रेम. तोरासाठी त्यांनी म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य, म्हणजे म्हणतात की योशुआ जे होते ते पहिले यायचे, सर्वांच्या पहिले यायचे बेतकेनेसेत मध्ये, बेत मिद्राश मध्ये. आणि रात्री जाताना पण ते म्हणजे सर्वांचे लास्ट जायचे. म्हणजे आपण इथे बघतोय की ते दिवस रात्र म्हणजे त्यांनी तोराच्या अभ्यासामध्ये मोशे रबेनू संग दिला. आता नार म्हणजे ते योशुआ होते त्या टायमाला 56 वर्षाचे. तरी पण तोरा म्हणतो की तो यंग मनुष्य आहे. तर का, कारण की ते आपल्या मोशे रबेनूकडे वागले जसा म्हणजे आपण म्हणतो ना यंग स्टुडंट असतो तसा, असं एव्हेनेझर सांगता येईल. किंवा हा कॉमन आहे. हिब्रू मध्ये आपण जेव्हा मास्टरला म्हणतो, मास्टर आपण काय म्हणतो, अदोन. अदोन म्हणजे मॅन. तर मग अगर अगर आपण मास्टर मास्टर आहे मनुष्य, तर मग तो सबऑर्डिनेट आहे, तर मग त्याला आपण म्हणतो लॅड आहे. म्हणजे फरक नाही पडत. तो म्हणजे यंग लहान आहे. तर लहान म्हणजे आपण बघतो तर त्याचं वय कुठला पण असून देतो, वय नाही बघत आपण. तर बघतो की ते सबऑर्डिनेट आहे, ते म्हणजे समोरच्या माणसाचं ऐकतात, त्यांच्यासाठी म्हणजे ते करण्यासाठी तयार आहे. तर मग ही जी जी त्यांची जी सध्या त्यांचा जो हे आहे ते बघून त्यासाठी तोरामध्ये सांगते की तो लाड आहे, म्हणजे आपण म्हणतो ना यंग मनुष्य आहे, असा उल्लेख केलेला आहे. असे रंबान एक्सप्लेन करतायत. आता पसूक आपल्याला युद्धभेद मध्ये सांगते की इथे मोशे रबेनू प्रार्थना करतायत परमेश्वराकडे की म्हणतायत की अगर तुम्ही मला म्हणता, म्हणजे मोशे रबेनू म्हणतात परमेश्वराला की तुम्ही मला म्हणता की या लोकांना म्हणजे घेऊन जा पुढे, आणि तुम्ही आणि
तुम्ही मला नाही कळवलात त्यांना तुम्ही पाठवणार कोणा पाठवणार आमच्या संघात. तुम्ही म्हणालात का की मला माहिती आहे तुमचं नाव, तुम्ही माझं नाव असेल, बट आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता कारण तुमच्या नजरेमध्ये आमच्यावरती म्हणजे दया आलेली आहे. तर इथे मोशे रब्यानू आपला परमेश्वराकडे विनंती करतायत, परमेश्वराचा जवळपणा परत येईल. मोशे रब्यानूनी परत आपले 40 दिवस स्पेंड केले हाय सिन्यावरती प्रार्थना करण्यासाठी परमेश्वराकडे. तर परत ते म्हणजे जो अगोदरचा स्टेटस होता आपल्या इस्रायल लोकांचा, तो परत म्हणजे मेंटेन होईल त्याच्यामध्ये. आणि ते विचारणं ते त्यांनी चालू केला ते विचारून की परमेश्वराने जो म्हणजे परत जाण्यासाठी त्यांचा जो डिसिजन आहे, त्यांनी जो म्हणजे परमेश्वराने डिसिजन घेतला की ते परत आता इस्रायल लोकांसंगत नसतील वाळवंटामध्ये, पण जे पाठवणार आहेत त्यांचा देवदूत त्याच्या बदली. पण इथे मोशे रबेनूला पाहिजे डिवाइन प्रेझेन्स असेल म्हणजे राहील आपल्या इस्रायल लोकांसंगत. इवन त्यांच्या हातातून चुकी येते, त्यांच्या हातातून पाप होते, तरी पण डिवाइन प्रेझेन्स जो आहे इस्रायल लोकांपासून जाणार नाही. तर आता इथे आपले कॉमेंटेटर्स ऑफर करतायत आपल्या व्हेरियस इंटरप्रिटेशन, जो मिस्टिकल डायलॉग आहे म्हणजे जो म्हणजे बातचीत झाली परमेश्वरामध्ये आणि मोशे रब्बेनू मध्ये. बट सगळी जण एग्री करतात, म्हणजे वेगळे इंटरप्रिटेशन आहे, वेगळे अंडरस्टँडिंग आहेत काय म्हणजे बात झाली. बट सगळीजण एग्री करतात की हा जनरल थीम जो आहे की इतर लोक जे त्यांचा म्हणजे जो अगोदर स्टेटस होता त्याच्यामधून ते पडले, स्पिरिच्युअल स्टँडिंग होता हाय हाय स्पिरिच्युअल स्टँडिंग होते त्याच्यामधून ते पडले. आणि मोशे रब्बेनूला तो परत मेंटेन परत रेस्टोर करायचा आहे, म्हणजे जेवढा जास्तीत जास्ती असेल तेवढा. म्हणजे मोशे रब्बेनूला तो स्टेटस जो आहे परत जागेवरती आणायचा आहे, ते त्यांचे प्रयत्न आहेत. आणि ते पुढे गेले आणि आणि ते पुढे म्हणजे प्रयत्न करतायत म्हणजे त्यांची स्वतःची समज परमेश्वराचा एसेन्स आणि परमेश्वराचे मार्ग मार्ग कसे आहेत, म्हणजे परमेश्वराचा मार्ग समजून आपण समजू शकतो की परमेश्वर त्यांचा इसेन्स आणि त्यांचे वेज हे म्हणजे मोशे रब्बेनूला अजून समजायचं आहे. आणि त्यासाठी मोशे रब्बेनू इथे परमेश्वराकडे म्हणजे आपला हे करतायत की परत म्हणजे रिक्वेस्ट करतायत की तुमचा प्रेझेन्स जो आहे तो आमच्यामध्ये राहून द्या. ते म्हणाले रे म्हणजे मोशे रब्बेनू फेल झालेत समजण्यासाठी. मग ते नाही म्हणजे पूर्णपणे समजू शकले जे काय म्हणजे परमेश्वर त्याला म्हणाले. आणि त्यांची नाही इच्छा आहे म्हणजे जो मेजर एस्पेक्ट आहे त्या गोष्टीचं म्हणजे मोठे परमेश्वराने मोशे रबेला म्हणजे काम दिलंय, म्हणजे हा जो जॉब दिलेला आहे की ते लीड करतील लोकांना आपल्या वनवासामध्ये आणि त्यांना घेऊन जातील म्हणजे हा एक्झाईल मध्ये जो आहे, म्हणजे एक्झाईल मधून आपल्या इजिप्त मध्ये जे आपल्या वनवासामध्ये होते तिथून आपल्या इस्रायल देशामध्ये त्यांना लीड करण्यासाठी मोशे रब्बेनूला सांगितलं. बट त्याला कळवलं नाही. त्यांना सांगितलं नाही म्हणजे कुठल्या प्रकारचा म्हणजे हेव्हनली गायडन्स असेल
जो त्यांच्या संघात कंपनी करेल. हे परमेश्वराने नाही सांगितलं. तर ही जी स्टेटमेंट आहे वर्स 2, की ते पाठवणार आहेत आपला देवदूत. मोशे रब्बेनु कन्सर्न करतायत. ही जी न्यूज नाही आहे की त्यांना ती ऐकायची आहे. म्हणजे ही त्याला म्हणजे ना म्हणजे इच्छा आहे की ही जी इन्फिरियर फॉर्म आहे स्पिरिच्युअल अकम्प्लिशमेंट, त्यांना पाहिजे की परमेश्वर स्वतः असे दिसाय लोकांसंग. तर ते ऍड केलं त्यांनी की परमेश्वराने जो त्यांना प्रॉमिस दिलेला आहे. परमेश्वराने त्यांना प्रॉमिस काय दिलाय की मी तुम्हाला कळवेल माझं नाव. म्हणजे इथे काय सांगतायत, याचा अर्थ असं झाला की परमेश्वराने म्हणजे डिस्टिंग्विश केलंय मोशेला आणि एलिव्हेट केलंय त्याला सर्व लोकांमध्ये, सर्व लोकांपासून. का? कारण की त्याचा जो म्हणजे स्पेशल जो रिलेशनशिप आहे परमेश्वरासंग, जो तयार म्हणजे तो एस्टॅब्लिश केला त्या संगत, की जेव्हा ते म्हणाले त्याला की ते म्हणजे आपण म्हणतो ना अपियर होतील, म्हणजे ते प्रकट होतील मोशे रब्बेनुला आपल्या ढगांमध्ये. आणि इस्रायल लोक बिलीव्ह करतील त्या प्रॉफेसीवरती फॉर एव्हर. तर मोशे रब्बेनु इथे कंटिन्यू करतायत त्याच जे स्पेशल रिलेशन्स आहे त्यांचा त्यांचा संबंध जो आहे परमेश्वरा सांगत, त्याप्रमाणे मोशे रब्बेनु कंटिन्यू करतायत. आणि ते म्हणतायत की त्यांना म्हणजे समजायचं आहे की हा जो जो डायमेन्शन आहे आपला त्यांचा प्रॉमिसचा, एक्झॅक्टली म्हणजे काय परमेश्वराचा म्हणजे बोलण्याचा हेतू आहे. जेव्हा ते म्हणाले मोशे रब्बेनूला की लोकांनी फेवर कमवला आहे त्यांच्या म्हणजे लोकांनी म्हणजे म्हणजे लोकांना म्हणजे मोशे रब्बेनू मोशे रब्बेनूच्या शब्दांनी परमेश्वराने म्हणजे परमेश्वराच्या नजरेमध्ये ते शब्द, जसं म्हणजे मोशे रब्बेनूनी म्हणजे फेवर कमवला आपल्या लोकांसाठी, म्हणजे मोशे रब्बेनू वरती पण आणि पूर्ण जमातीवरती पण. तर आता मोशे रब्बेनू तर बसूमध्ये सांगते की आता की तुमच्यावरती म्हणजे खरंच फेवर आलेला माझ्या नजरेमध्ये. आणि तुम्हाला मी कळून तुम्ही मला समजू शकता हो. तुला म्हणजे तुझ्या म्हणजे तुम्ही जी प्रार्थना केलीस, तुम्ही जी म्हणजे रिक्वेस्ट केलीस, प्लीड केलीस माझ्याकडे, त्याच्यावरती मी तुझ्यावरती म्हणजे आपल्या त्या शब्दांवरती मी दया आलेली आहे माझी, असे म्हणजे परमेश्वर म्हणताय. तरी पण म्हणजे असं तुम्ही कळवल्यानंतर असे मुशरबीन म्हणतायत, तरी पण आपला ही जमात जी आहे तुझी आहे. म्हणजे मोशे रबेनूच्या शब्दांवरती म्हणजे मोशे रबेनूला दया आली. बट लोकांचं काय? तर आता खरंच म्हणजे इथे आपण बघतोय की म्हणजे परमेश्वराचा म्हणजे फेवर त्याला म्हणजे त्याच्यावरती परमेश्वराचा फेवर आला, तर तो इनफ नाहीये. ते विचार करतात की मी अजून काय परमेश्वराकडे बोलू, म्हणजे तो इनफ नाही, त्याला अजून पाहिजे. तो रिवॉर्ड काय येणार त्या फेवर वरती, असा त्यांचा म्हणजे तो एक बोलण्याचा हेतू आहे इथे. इथे म्हणतात म्हणजे इथे मोशे रबेनू प्रयत्न करतायत समजायचा की
की तुम्ही म्हणजे काय म्हणजे रिवॉर्ड आहे काय ह्याच्यावरती म्हणजे आपला मोबदला आहे या फेवरच्या वरती. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणता की मला फेवर म्हणजे माझ्या नजरेमध्ये मी फेवर करीन तुला माझ्या नजरेमध्ये, तर मग कुठल्या प्रकारचा म्हणजे फेवर तुम्ही आम्हाला दाखवता असं म्हणजे मोशे रब्बेनूचा इथे बोलण्याचा हेतू आहे. प्लेन मिनिंग मध्ये आपण बघतोय अशी राशी सांगतात, बट कॉमेंटेटरी आपला आहे बराखोत मध्ये आणि ह्याच्यावर सांगते की मोशे राशी एक्सपाउंड करतात की मोशे रब्बेनू ला पाहिजे आन्सर करायला जो जुना प्रश्न आहे. धार्मिक माणसं ते सफर करतायत म्हणजे आपण बघतोय की धार्मिक मनुष्य सफर करतोय आणि वाईट मनुष्य जो आहे तो प्रॉस्पर होतोय. तर हा पण प्रश्न जो आहे म्हणजे तो एक प्रकारचं म्हणजे मोशे रबेनूच म्हणजे मोशे रबेनू प्रयत्न करताय जो जुना प्रश्न आहे ह्याच्यावरती की धार्मिक सफर करतोय आणि वाईट जो आहे तो प्रॉस्पर होतोय. बट इथे बघ की हा और ए बट सी तर इथे म्हणतोय का नको परमेश्वराने दाखवला फेवर त्याला मोशे रबेनू रिपोर्ट करताय जो त्याचा अगोदरचा ज्याचा म्हणजे म्हणजे अगोदरच त्यांची जी की अगोदरच जो म्हणजे परमेश्वराने म्हणजे ठरवला होता की इस्रायल लोक म्हणजे परमेश्वर म्हणाले की मी आता नाही डिस्ट्रॉय करणार इस्रायल लोकांना आणि चालू करीन म्हणजे जे अगोदर परमेश्वर म्हणाले होते की मी इस्रायल लोकांना म्हणजे डिस्ट्रॉय करून टाकीन त्यांच्या पापांमुळे खास विषयालो आणि मोशे रबेनू मधून नवीन म्हणजे इस्रायल जमात चालू होईल पुढे म्हणजे नवीन पिढी येईल नवीन लोक येतील. तर जो जो म्हणजे स्टेटमेंट जो परमेश्वराने केला होता अगोदर त्याच्यावरती म्हणजे ते स्ट्रेस करतायत की बघा इस्रायल लोक ही तुमची माणसं आहे आणि तुम्ही त्यांना काढलेल्या तुम्हाला त्यांना जवळ घेण्यासाठी आणि ते इवन ते म्हणजे चुकतात त्यांच्या हातातून चुकी होते पण त्यांच्याकडे तुम्ही दयाने बघा त्यांना माफ करा आणि त्या लोकांनी म्हणजे माफ पश्चाताप करून तुमच्याकडे परत येत आहेत तर मग त्यांना तुम्ही जवळ करा आणि त्यांच्यावरती दया करून त्यांना म्हणजे तुम्ही आपल्या जवळ घेऊन त्यांना म्हणजे माफी देऊन त्यांच्यावरती तुम्ही फेवरनी बघा आणि त्यांना कंटिन्यू करून त्यांच्यावरतीच म्हणजे त्यांना जवळ ठेवा त्यांना म्हणजे जवळ करा. ते लोक जवळ तुमच्याकडे येत आहेत तर मग त्यांना जवळ करा आणि त्यांना लांब नको करू. का ते लोक इव्हन त्यांचा म्हणजे कडकपणा त्यांच्यामध्ये आहे स्टिफ म्हणजे आपण बोलतो ना कडक मानाचे आहेत बट शेवटी ते तुमची मुलं आहेत. तुम्ही त्यांना म्हणजे इजिप्तमधून बाहेर काढलात त्यांना म्हणजे इस्रायल देश देण्यासाठी आणि वाढ वडिलांना जी शब्द आहेत तो त्यांच्यावरती पूर्ण करायचा आहे. तर ती लोक म्हणजे चांगल्या त्यांच्यावरती तुम्ही फेवरनी बघा आणि त्यांना जवळ करा अशी मोशे रबेनूची प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना मोशे रबेनू आपल्या इस्रायल लोकांसाठी करतायत हे आपण आता म्हणजे ह्या इतर पराशामध्ये बघतोय. बहु खशीला आमेन व आमेन. परमेश्वराचा निमित्ताला कोला बराखत कोला इशुत